सकाळी नाश्त्याला इडली वडा आणायला गेलो. तोपर्यंत इकडं माझी खारुताई काजूला साखर लावून खात होती. नंतर देवपूजा झाल्यावर आम्ही असा नाश्ता करायला घेतला आणि जवळपास 1 किलोमीटर लांबूनच लेकीने असं सांबर फुंकून पिलं. नंतर आम्ही असे काजू बदाम पण खाल्ले. कसं करायचं मंदिरात जाऊन? असा देवबाप्पा करायला आम्ही गेलो महादेवाच्या मंदिरात. तिथं आम्ही महादेवाचं छान दर्शन घेतलं. नंतर गणपती बाप्पाच्या मंदिरात गेल्यावर आम्ही गणपती बाप्पा पुढचाच लाडू असा गप्पकन खाऊन घेतला. गरम झालेल्या लेकीला अशी हवा घालून आम्ही बाप लेकी निवांत झाडाखाली बसलो. नंतर घरी आल्यावर संध्याकाळी श्री रामचरितमानस वाचायला घेतलं. त्यात बिभीषण रावणाला म्हणाला, ज्या मनुष्याला आपले कल्याण, सुंदर कीर्ती, सुंदर बुद्धी, शुभगती आणि नाना प्रकारची सुखे हवी असतात, हे स्वामी त्याने परस्त्रीच्या मुखाकडे चतुर्थीच्या चंद्राप्रमाणे अशुभ मानून पाहू नये. मस्तीखोर लेकीचा हा मोठा व्हिडिओ नक्की पहा.